नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे ती सावली. कथेचे लेखक जितेंद्र. काल सहजच आठवत असताना या आठवणीला अचानक उजाळा मिळाला. साधारण 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा 8वी असेल कदाचित. लहान असताना खूप छान होतं सगळं. सर्व कुटुंब सुट्टीत एकत्र जमायचं. पण आता ती पद्धत कुठेतरी बंद झाली आहे. दरवर्षीप्रमाणे त्याही वर्षी आम्ही सर्वजण एकत्र जमलो होतो. माझी चुलत आजी ज्या गावी राहायची त्या गावी आम्ही 2 दिवस मुक्काम करणार होतो. विदर्भातील एका छोट्या खेडेगावात आम्ही सर्व कुटुंब जमलो. मी, माझे आई बाबा, मावशी आणि त्यांचे 2 मुलं, मामा आणि त्यांचे 2 मुलं असे सर्वजण जमलो होतो. आणि अशा वेळी बाकी दुनिया वेगळी आणि आम्ही सगळी मुलं वेगळे, फक्त मस्तीसाठी. मी लहानपणापासूनच जरा चौकस बुद्धीचा आहे आणि भीती म्हणजे काय ते माहीतच नव्हतं. मावशीचा मुलगा केतन आणि मामाचा मुलगा श्याम माझे चांगले सोबती होते. कोणतीही मजामस्ती अथवा खोडी आम्ही एकत्रच करत असू. मावशीचा मोठा मुलगा रोहन खूपच घाबरट होता आणि कोणतीही गोष्ट करायच्या आधी मावशीला जाऊन विचारत असे. त्यामुळे त्याचे आणि माझे फारसे जमत नव्हते. त्या दिवशी सायंकाळी आम्ही तिथे पोहोचलो. खूप आलिशान असे दुमजली घर होते. खाली 3 खोल्या आणि वरती 3. दिवाणखाना खूप प्रशस्त होता. पाहुण्यांना बसण्यासाठी सोय केली होती. दाराशी मोठे तोरण बांधले होते आणि घराच्या बाहेरच अंगणात पिंपळाचे मोठे झाड होते. क्षणभर त्या झाडाकडे एकटक बघितलं तरी भीती वाटेल एवढं मोठं आणि विस्तीर्ण असं पसरलेलं त्याचं खोड आणि फांद्याही तेवढ्याच दाट आणि मोठ्या. आम्ही मुले अंगणात खेळत होतो आणि उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाकीचे सर्व अंगणात झाडाखाली बसून गप्पा मारत होते. आम्ही खेळत असताना तिथले आजोबा आम्हाला म्हणाले की सांभाळून रे पोरा हो, जास्त पुढे जाऊ नका खेळायला. सर्व भावंडांमध्ये मी सर्वात लहान होतो. खेळताना झालेला तो प्रसंग कदाचित त्या भयानक गोष्टीला झालेली सुरुवात असेल. आम्ही लहान मुलं खेळात मग्न होतो आणि मोठी मंडळी गप्पांमध्ये मग्न होती. खेळताना चुकून माझा पाय एका लिंबावर पडला आणि त्याला टोचलेली टाचणी माझ्या पायात घुसली आणि मी जोरात ओरडलो. पायातून रक्त वाहू लागलं आणि माझी आई, मावशी धावतच माझ्याकडे आले. रुमालाने ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होते आणि मी डोळे मिटून झालेला त्रास सहन करायचा प्रयत्न करत होतो. आईने हळूच ती टाचणी बाहेर काढली आणि थोडा त्रास कमी झाला. तेवढ्याच झाडाच्या फांदीवरून काहीतरी खाली पडण्याचा धप्पा असा आवाज झाला आणि सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. ते बघून सर्वजण खूप घाबरले. अरे देवा, झाडावरून एक मेलेला कावळा खाली पडला होता. उंचावरून पडल्याने त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते आणि पंख विखरून इकडे तिकडे पसरले होते. पण माझ्या अंगावर काटे तेव्हा आले जेव्हा मी पाहिलं त्याचे डोळे अजूनही सताड उघडे होते. त्या रात्री आम्ही जेवण वगैरे करून लवकरच झोपी गेलो, कारण प्रवासाचा थकवा जाणवत होता. निद्रेच्या केव्हा अधीन झालो हे समजलंच नाही. खेडेगावातील त्या प्रसन्न वातावरणात सकाळी लवकर जाग आली. अंगणात येऊन मंजन घेऊन दात घासले. सूर्यदेव डोंगराच्या मागून हळूच डोकावून बघत होते. अंघोळ वगैरे करून चुलीवरचा गरम गरम चहा प्यायलो. त्या प्रशस्त अशा घरात वावरताना सहज मी दिवाणखान्यात आलो तेव्हा बघितलं की खूप जुने जुने पूर्वज लोकांचे फोटो लावले होते. जुन्या सागवान लाकडाच्या फ्रेममध्ये जणू त्यांना बंदिस्त केलं होतं. त्यात 1-2 स्त्रिया होत्या.
मी माझ्या बाबांना त्या फोटोबद्दल विचारले तेव्हा त्यांनी मला बऱ्याच जुन्या गोष्टी सांगितल्या. पण एका फोटोबद्दल बोलताना त्यांनी थोडा विचार केला आणि लगेच विषय बदलला. कदाचित असे काही असेल जे त्यांना मला सांगायचे नसेल. त्या घरात आता माझे चुलत आजोबा, आजी आणि त्यांचा मुलगा असे 3 लोक राहत होते. फिरताना सहज मी जिन्याजवळ गेलो तेव्हा मला आजी म्हणाली की वरच्या मजल्यावर खोलीमध्ये जाऊ नका कोणीच. त्याचे कारण विचारले पण कोणीच सांगितले नाही. त्यामुळे दिवसभर आम्ही अंगणातच खेळत होतो. सायंकाळी जेव्हा अंधार पडायला लागला तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असल्याने अचानक लाईट गेली आणि 4 तास लोड शेडिंग असल्याने अंधारात बसण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. आमचे खेळ तेव्हा सुद्धा चालूच होते. पण लपाछपीचा खेळ अंधारात खेळण्याची मजा ही वेगळीच असते. थोडा वेळ बाकीच्यांची मजा घेतल्यानंतर माझ्यावर राज्य आलं. आता ते सगळे माझी मजा घेणार होते. 1, 2, 3, 4, 5, 10 पर्यंत मोजले आणि मी सगळ्यांना शोधायला निघालो. श्याम आणि रोहनला मी पहिल्या काही मिनिटातच शोधलं, पण केतन काही केला दिसतच नव्हता. मी घरात जाऊन बघितलं तरी पण नाही दिसला. दिवाणखाना बघितला तर तिथेही नाही. मग मी जिन्याकडे वळलो तेव्हा श्याम मुद्दाम जोरात बोलला, केतन निघू नकोस बाहेर, हा तिथेच येतोय. तो मला फसवतोय हे त्यावेळी माझ्या लक्षात आलं नाही. मी मुद्दाम वरच्या मजल्यावर त्याला शोधायला गेलो. पहिल्या खोलीत पूर्ण अंधार होता पण कोणाची चाहूल नाही लागली. म्हणून मी दुसऱ्या खोलीत बघायला गेलो. त्या खोलीत शिरल्यावर वेगळाच थंडावा तिथे जाणवू लागला. ती खोली खूपच लांबलचक आणि रुंद होती. त्या अंधारलेल्या खोलीत बाहेरून जेवढा थोडाफार चंद्राचा प्रकाश येत होता तेवढाच, बाकी काहीच दिसत नव्हतं. तो करड्या रंगाचा प्रकाश पूर्ण खोलीभर पसरला होता. नक्कीच काहीतरी मायावी होतं त्या प्रकाशात. मोहवणारं, भुलवणारं आणि भीती वाटवायस लावणारं. नेहमीच्या वस्तूसुद्धा किती भयानक वाटत होत्या त्या प्रकाशात. चंदेरी करड्या रंगाचा मायावी डंक होताच त्या खोलीतल्या निर्जीव वस्तूसुद्धा जिवंत असल्याचं भासू लागलं मला. जणू त्या प्रकाशाने त्यात जीव ओतला असावा. त्या प्रकाशात वस्तूंचे नेहमीचे आकार गळून पडले होते आणि त्यातून भयकारी आणि विद्रूप असे बाहेर पडत होते. एक भीतीची लहर सारखं मला स्पर्श करून गेली. मी तिला बाजूला सारली. माझ्या डोक्यात फक्त केतनला कसेही करून शोधायचे एवढेच होते. जवळजवळ मिनिटभर मी सरळ चालत होतो तरी ती खोली संपतच नव्हती. थोडं पुढे गेलो आणि एक खिडकी दिसली तेव्हा समजले की ती खोली संपली, पण केतन नाही दिसला. मी मागे वळून बघणार तोच मला तिथे कोणीतरी स्त्री उभी असल्याचं जाणवलं. तेव्हा पहिल्यांदा मला ती सावली दिसली आणि तीही माझ्या एकदम समोर 1 फूट अंतर सोडून. मी थोडा घाबरलो पण नंतर मला वाटलं की आजी आली असेल, कारण त्या चंद्राच्या थोड्या प्रकाशात मला फक्त तिचं लालसर लुगडं दिसलं. मी आजी असा आवाज दिला पण समोरून काहीच उत्तर न आल्याने मला जास्तच भीती वाटायला लागली. ती थोडी पुढे सरकली आणि मी तसाच मागे सरकलो. तेवढ्यात माझा पाय लागून बाजूची फुलदाणी खाली पडली. मी दचकून मागे बघितलं आणि समोर बघितलं तर तोच समोर कोणीच नव्हतं. मला भास झाला हा विचार करून थोडंसं हायसं वाटलं. मग मी स्वतःशीच पुटपुटलो, चायला करा अजून डेअरिंग वर यायची. मी खिडकीतून खाली बघितलं तर सर्वजण गप्पा मारत होते. मी कोणाला आवाज दिला नाही, कारण जर त्यांना समजलं की मी वरच्या मजल्यावर गेलो आहे तर मला फटके पडले असते. मी तसाच खाली जायला पुढे निघालो तेव्हा मला समजलं की खाली जाण्यासाठी मला जिन्याजवळ जावे लागेल आणि जिना होता खोलीच्या त्या कोपऱ्यात. मी 3-4 पाऊल पुढे आलो तोच समोरच्या लाकडी कपाटाच्या आतून कोणीतरी दार ठोकत असल्याचा आवाज आला. ठक 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 ठक. मी 4-5 पाऊल पुढे टाकले तेवढ्यात आवाज वाढला.
क्षणभर खालून येतोय असा वाटणारा तो आवाज समोरच्या कपाटातून येत होता. स्वतःलाच चाटत बसलेल्या हिंस्र प्राण्याप्रमाणे कित्येक वर्ष निवांत पहुडलेल्या बंद असलेल्या त्या लाकडी कपाटातून भयानक असा आवाज येत होता. मी घाबरून तसाच तिथे उभा राहिलो. त्या चंदेरी मायावी प्रकाशात भीतीने माझे काळीज फुटायची वेळ आली होती. आता मात्र त्या आवाजाने झपाट्याने वरची पट्टी गाठली. कोणीतरी कपाटाचे दार आतून जोरजोरात बडवत होते. मी पुन्हा जिथे होतो तिथेच थांबलो, कारण पुढच्या क्षणी ते दार हळूहळू उघडू लागलं. कर्र कर्र. माझे पाय तिथेच रुतून बसले होते. जिन्याजवळ जायला मला पूर्ण खोली पार करून जावे लागणार होते आणि ते लाकडी कपाट खोलीच्या मधोमध होते. तेवढ्यात त्याचे दार उघडले गेले आणि बघतो तर काय, देवा! लाल लुगडं नेसलेली ती गुडघ्यात मान टाकून उकिडवी बसली होती. केसांमुळे तिचा चेहरा अर्धवट झाकला गेला होता. 4 पायांवर एखाद्या प्राण्याप्रमाणे ती एक एक पाऊल बाहेर टाकू लागली. मला दरदरून घाम फुटला होता. भोवळ आल्यासारखं वाटत होतं, गरगरत होतं. तेवढ्यात तिने मानेला जोरात हिसडा दिला आणि खदाखदा माझ्याकडे बघून हसू लागली. पांढरी बुबुळं, मळवट फासलेलं तिचं कपाळ आणि ते भेसूर हसणे. तिचे पांढरे डोळे माझ्यातून माझा प्राण हळूहळू खेचून घेत होते. तिचे ते किळसवाने हिडीस हसणे मला माझ्या मृत्यूची आठवण करून देत होते. मी जोरात ओरडून कोणाला तरी मदतीसाठी बोलत होतो, पण तोंडातून फक्त हवाच निघत होती. आवाज निघतच नव्हता. मी दबकून खाली बसलो होतो. मला हलताही येत नव्हतं, तरी लुळ्या पायांनी मी मागे मागे सरकत होतो. तेवढ्यात जिन्यावरून कोणीतरी यायचा आवाज आला आणि त्या कपाटाचे दार आपोआपच बंद झाले. आजोबा मला शोधायला वर आले होते, पण तोपर्यंत मी शुद्ध हरपून निश्चित जमिनीवर पडलो होतो. मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा सकाळ झाली होती. मला ते सर्व एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटत होतं. मला सगळेजण खूप ओरडले, कारण मला जिथे जायला नव्हते सांगितले तिथेच मी गेलो होतो. मला कोणीच काहीच सांगितलं नाही की ते काय होतं. पण काही महिन्यानंतर मला समजलं की त्या घराच्या त्याच आजोबाच्या सुनेने सासूच्या आणि नवऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती आणि त्यांनी तिचे प्रेत कित्येक दिवस त्या लाकडी कपाटात ठेवले होते. अजूनही तिच्या आत्म्याला शांती मिळाली नाहीये. माझा पाय त्या मंतरलेल्या लिंबावर पडल्यामुळे कदाचित मला ती दिसली असावी आणि ज्या दिवशी मी त्या कपाटाजवळ गेलो त्याच दिवशी काही वर्षापूर्वी तिने आत्महत्या केली होती. आजही ती सावली आणि ती रात्र आठवली की अंगावर सरसरून काटा येतो. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.